बघा नक्षीची आमची स्टाईल, चष्मा बिष्मा एकच नंबर. लास्ट शेंडीचा बाजार. मित्रांनो हे आपलं फेवरेट दुकान आहे वडापाव खाण्याचं. भारी असं वडापाव आणि चटणी इथं भेटते. कुठलचे तुम्ही? घोटी ना. दर शुक्रवारी येतं का? दर शुक्रवारी येतो आम्ही. आपले हे पाची पकवान तर प्लेटच लय आणले एकदम गावठी पद्धतीने आपलं जेवण चालू आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी चाललोय फिरायला आणि माझ्यासोबत आहे नक्षू, आपली छोटी क्यूट मुलगी आणि माय वाईफ. आणि इकडे बघू शकता माझे छोटे बंधू विशाल आणि त्यांची वाईफ. चला मित्रांनो व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, खूप असा भन्नाट होणार आहे. चला निघूयात आता. गाड्या लावल्यात दोघांच्या, बघू शकता मित्रांनो. चला. नको ना दिदू, बघ निघायचं ना. चला गाडी आता फिरून घेऊ. मम्मीचं चाललंय अंगारा लावायचं का. ओ चला आता विशालने पण गाडी फिरवली. आता निघू आता इथून. बस नक्षू बसा पटकन. चला. तर चला मित्रांनो, आम्ही आता प्रवासाला सुरुवात केलेली आहे. जस्ट माझ्या मागे विशालची गाडी आहे आणि आमच्यासोबत नक्षू बाळ पण आहे. आणि आम्ही आता चाललोय. का ग चष्मा घातला का? तिकडे बघ ना. इकडे बघ. पुढे ये विशाल, पुढे गाडी घे. बघू शकता मित्रांनो, आता टाकेत मधून आदरवड पर्यंत आलेलो आहे. आता आदरवड मधून पुढे जाणार आहोत आम्ही. मित्रांनो काय सांगू, आता आमच्या नक्षूने चष्मा पाडून दिलेला आहे. आता बघू त्याचे मम्मी पप्पा घेऊन येतील, त्यामुळे आता इथं थांबलोय आणि आदरवड पर्यंत आलोय आम्ही. आता बघू इथून जाणार आहोत पुढे आम्ही. चला आता इथून निघूयात. चला नक्षूला सगळेच पाहिजेलेत. गाडी जोपर्यंत सेम चालते तोपर्यंत ती राहते. गाडी पुढे गेली मम्मी पप्पाची का वापस रडायला, मागं राहिली का वापस रडायला. अवघड आहे नक्षूचं. चला तुम्ही पुढं, आम्ही तुमच्या पाठी आहोत. चला आता इथून निघाले तुमच्या पाठी आपण जाणार. हा आलो गेली बघ. तिला म्हणजे सगळेच पाहिजेलेत नाही का. चलो बघा कशी हसते बघा नक्षू. काय रडून राहिली का? बघा तिला तिकडं नको, इकडं आल्यावर तिकडं आल्यावर इकडं. शेमडे चल बस. बघितलं नवशीची करामत. तिला ते पाहिजे ना, आम्ही पाहिजे. बसा बस. विशाल पोरगी तुमच्या का बघी ना सुद्धा, राग आलाय तिला. रुसली पोरगी रुसली. चला आता इथून निघालोय. शेंडी जाणार आहोत आम्ही आता. इथून काही वेळातच पोहोचतोय. तर मित्रांनो आता आपण शेंडीत एंट्री करू राहिलो आणि नेमका आज शुक्रवार असल्यामुळं शेंडी बाजार आहे. तर बघूया, थोडा बाजारात फिरणार आहोत आणि मग पुढे जाणार आहोत वापस फिरण्यासाठी. तर मित्रांनो इथं शेंडीत आम्ही थांबलोय. जरा थोडा बाजारात फिरणार आहोत आणि मग पुढे जाणार आहे. बघू शकता नक्की इथं उतरली आहे आणि विशाल त्यांनी गाडी लावली. तर आम्ही सगळ्यांनी गाडी लावलेली आणि बघू शकता असा मोठा बाजार भरणार आहे आणि आपण तिकडं पुढे जाणार आहोत. चला तर इकडं मित्रांनो बघू शकता आता बाजार भरलेला आहे. बघा नक्षीची आमची स्टाईल, चष्मा बिष्मा एकच नंबर. चल बाजारात फिरायला यायचं ना तुला. बाजार बघायचं का नाही. चल चलो. इकडं बघा कोण खायचं काम चालू आहे. रुमाल दिलाय फ्या काढून. आवर पटपट काय जायचंय आपल्याला पुढं.
चला आता थोडं बाजारात फिरणार आहोत आपण. चला. तर मित्रांनो बघू शकता खूप असा मजबूत भरलेला बाजार दिसतोय आपला शेंडीचा बाजार. दर शुक्रवारी याचप्रमाणे भरला जातो. हे बघा भरपूर असे दुकाने आलेले आहेत. आमची नक्षू पण आहे मागे बघा. चलो आपण पुढे जाणार आहोत बघत बघत. चलो इकडे बघू शकता बॅगा वगैरे पण आलेल्या आहेत. काही दिवसातच शाळा पण सुरू होणार आहे त्यामुळं बॅगा आलेल्या आहेत. इकडं बघू शकता अफाट असा चपलांचं पण दुकान दिसतंय आपल्याला इथं मित्रांनो. शेंडीचा बाजार ही माझी पहिलीच वेळ आहे या शेंडीच्या बाजारात येण्याची. आणि जिकडं तिकडं अफाट गर्दी आहे. इथले आजूबाजूचे गावं इथं येतात गावातली माणसं बाजार करण्यासाठी आणि हाच त्यांच्यासाठी मोठा बाजार आहे. बघा इकडे किराणा करतायत काही महिला मंडळी. आता आपला मित्र परिवार बरं आहे ना. काय नाही व्हिडिओ शूट करतोय जरा म्हटलं बघू बाजारात जरा फिरू तुमच्या गावचा बाजार. कोण कोण आले तुम्ही? हा का हे बघा हे मित्र आहेत माझे. तुमचं गाव कोणतं आहे? वाकी. लय म्हणजे पहिलं आम्ही सोबतच होतो कॉलेजला त्याच्यामुळे एवढं लक्षात नाही पण वाकी गावचा मित्र आहे माझा. शेंडीत आलाय बाजार करण्यासाठी बघू शकता. मार्केट आहे ना. हा ना. अरे अफाट बाजार भरतो बरं का पण इकडचा शेंडीकडचा एकदम आमचा बुधवार बाजार जसा भरतो ना टाकेचा तसाच. तर बघू शकता मित्रांनो प्रत्येक दुकानात गर्दी दिसते. दर शुक्रवारी अशीच गर्दी असते का? हा ना. दर शुक्रवारी अशीच गर्दी असते मित्रांनो. इकडे बघा मित्रांनो काय बैल पोळ्यासाठी ना सगळं आहे बघा मित्रांनो. A to Z काही पण लागलं ना या बाजारात नक्कीच शुक्रवारच्या बाजारात आपल्या शेंडी बाजारात मिळू शकतं. हे बघा बघू शकता हे बघा शेंडी गावातलं आपलं फेवरेट असं वडापावचं दुकान. इथं आपण वडापाव खातो. आवरा पटापट. हे बघा मित्रांनो हे आपलं फेवरेट दुकान आहे वडापाव खाण्याचं. भारी असं वडापाव आणि चटणी इथं भेटते. आणि बघू आता सध्या नाश्त्याने बाजार फिरून घेऊ आणि नाश्ता करायचा असता तर मग इथंच जाणार होता आपण नाही का. चला तर मित्रांनो हा आहे शेंडी गावचा बस स्टॉप. इथं बस थांबते आणि जस्ट इथं बाजार भरला आहे आज. बघू शकता तुम्ही अफाट गर्दी आहे. आंबे पण आहेत. कलमी आंबे दिसत आहे. असं आपण आता तिकडं वरती भरलं आहे अजून. बघू आपण तिकडं वरती जाऊ जरा. तर मित्रांनो बघू शकता खूप असा मोठा बाजार आहे. एवढा बाजार आपल्याकडे सुद्धा नाही. हे बघा ओके. हो राम राम. कुठलचे तुम्ही? गुटी गुटी घोटी ना. दर शुक्रवारी येतं का? दर शुक्रवारी येतो आम्ही. हे बघा भारी बाजार आहे इथं. मस्त बाजार आहे. असा मोठ्या प्रमाणात बाजार भारी भरतो. पण इथं. हो ना. ओके. खरेदी करतात का बरोबर? खरेदी करता व्यवस्थित भाव करत नाही कटकट करत नाही. हा एक नंबर आहे. सगळी आपली माणसं आहे तिकडची. आपली माणसं. चला आता तर आपण त्या साईडच्या गल्लीला जाऊन बघू आता.
तिकडं काय आहे. चला इकडं पण भरलेलं आहे मित्रांनो. जागा थोडी पडते आपल्या दुकानदारांना आणि माणसांना पण, कारण इकडं बरेचसे गाव आहेत मित्रांनो. त्यामुळे इकडं बाजार आहे ना हा अफाट भरला जातो. बघू शकता इथं मिरची वगैरे देताना दिसत आहेत. इकडं बटर खारी बघू शकता तुम्ही. इकडे केळी. अजून पुढे किती लांब आहे काय माहिती यार. पण पूर्ण असा किराणा वगैरे बाजार आहे भरपूर मित्रांनो. जे पाहिजे तुम्हाला ते या बाजारात नक्कीच भेटू शकते मित्रांनो. मला असं वाटतंय हर एक वस्तू हर एक गोष्ट इथं बघून येते, आपल्याला दिसून येते. काय नाही या ना गोडवाले मस्का बटर मस्का करी या. आणि मित्रांनो इकडं तर मला भाजीपाला मार्केट दिसतंय. इकडं जस्ट मागे बाकीचे खेळणी प्लस काही किराणा दुकानं होते, पण इकडं सगळं भाजीपाला मार्केट दिसतंय मित्रांनो. हे बघा तर मस्त असा भाजीपाला मार्केट भरलेला आहे इकडं. बारड्या बांधण्याचे 2 किलो, बारड्या बांधण्याचे 2 किलो वाला आहे. 50चे 2 किलो बटाटे इकडं बघू शकता. वाव, थंडगार ठिकाणी मस्त असे भाजीपाला मार्केट भरलंय. वरती सावली दिसते झाडांची अशी मस्त अशी बघू शकता मित्रांनो. खूप बाजार बघितले मी. आपल्या टाकेस गावचा बाजार बघितला बुधवार. मित्रांनो या बाजार इतका मोठा बाजार मी कुठंच नाही बघितला. आणि तुम्ही बघू शकता सगळीकडे असा भाजीपाला मार्केट भरलेला दिसतोय. तर चला मित्रांनो, छान असा बाजार होता, बघितला आपण, मन खुश झालं एकदम. आता इथून आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. आणि मित्रांनो इथं बघू शकता अशी छान अशी भेळ भेटते आपल्याला. तर त्यामुळे आता इथून भेळ वगैरे घेणार आहोत आणि पुढे जाऊ वनभोजन करणार आहोत. त्यासाठी इथून 40-50 रुपयाची आपण भेळ घेणार आहोत मस्त खायला. चला खाऊ गेलाय भेळ घ्यायला. असे नंबर लागलेले आहेत भेळीसाठी. इथं मस्त छानपैकी रस पिऊन राहिलो. चला मित्रांनो, इथून भेळ वगैरे घेतली आहे, बाजार वगैरे फिरून झाला. आता इथून सरळ निघणार आहे आम्ही. चल मित्रांनो बघा, आज इथं गाड्या लावल्या होत्या आपल्या. त्या गाड्या आपण इथून काढणार आहोत आणि डायरेक्ट पुढच्या प्रवासाला जाणार आहोत. आता बघू शकता इथं घे काढ गाड्या नाही का पटकन. तर चला मित्रांनो, आम्ही सगळेजण शेतातून निघाले. आता पुढे आता मस्त असा स्पॉट बघणार आहोत आणि तिथं वनभोजन करणार आहोत. आणि आमच्यासोबत बघू शकता रोहिदास पण ॲड झालेला आहे. आणि आम्ही वनभोजन करून तिथं डायरेक्ट रोहिदासच्या घरी म्हणजे घाटघरला जाणार आहोत. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की बघा, खूप असा भन्नाट होणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आम्ही इथं मस्त पोहोचलेलो आहोत. बघू शकता काय भारी असा नजारा दिसतोय आपल्याला. हे बघा आपली सगळी गँग बघा. नक्षू बघा कशी बसली. हा नक्षू, हा इकडे बघ, इकडे ये बघ, हे फुल पाका काही बघू शकता मित्रांनो. भारी असं बनवलं इथं. वा वा वा, काय हवा लागते इथं मस्त. इकडे बघ, इथं मस्त फोटो काढा. रोहन बांगर बघू शकता तुम्ही, बांगरवाडीला राहतो. इथं भेटलेला आहे मला, त्यांच्या भागात आलोय. काय खातील आहे का नाही आम्हाला. या ना फिरून, या ना. बरं आम्ही आता पुढून फिरून आलो ना, उद्या जाणार आहोत याच्या घरी. बघू संकेत कुठे आहे.
चला हा भेटलेला आहे. आता इथून आम्ही सीधा पुढे जातो नाही का. तर मित्रांनो इथं गाडी लावलेली आहे आणि आता इथं आम्ही जेवण करायला जाणार आहोत. मागे जास्त हवा लागत होती, जेवण करता नसतं आलं पुन्हा इकडे वरती आलोय. मस्त दिसते, आंब्याची सावली दिसते इथं, हे बघू शकता. आणि इथं गाड्या खाली लावल्यात. आता बघू, आता इथून जेवण वगैरे करू मस्त. विशाल ते तिकडनं आलेले आहेत, हे बघा. भेटले का, आले का नाही? हे बघ भारी जागा आहे बघ, इकडं मस्त सावली आहे. नक्षू इकडं चल, सावली चल चल. चला इथं सावली चालले. रोहिदास लवकर इकडे, इथं मस्त सावली. काय म्हणती मामा? तिकडच थांबलाय. बसा इथं, आता सगळं काढा बाहेर. बसलो आता इथं मस्त. तर चला मित्रांनो, ये जेवण करायला. आता जेवण वगैरे करू आणि डायरेक्ट पुढे घाटगडसाठी निघू. चला. तर मित्रांनो बघू शकता आपले हे पाची पकवान, भाजी बटाट्याची, डबल तांदूळची भाजी आहे, कैरी आहे. आपल्या गावठी पद्धतीने जेवण चालू आहे मित्रांनो, बघू शकता. प्लेटच नाही आणलेलं. विशाल प्लेट का नाही आणले तुम्ही सांगा. तर प्लेटच नाही आणले, एकदम गावठी पद्धतीने आपलं जेवण चालू आहे. शेवटी आपण गावठी माणसं, बघू शकता इकडं. चला जेवण झालेलं आहे, बघू शकता. चला तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे. आता इथून पुढे निघणार आहोत. व्हिडिओ बघत राहा. बघा नक्षू. चला निघालो आता इथून. बघा इथं थांबले आम्ही आता करवंद बघायला. करवंद खायची लई इच्छा झाली. आता कुठं दिसतच नाही करवंद. काय करवंद खायचेत बाबा, सोपे नाही. बाई इथं बा, बाई इथं दिसत आहेत बघा आपल्याला करवंद. आणि आता ते खाऊ आपण. चलो चला खाऊ आता फक्त करवंद. काय करवंद? घे घे तर खरी. हे बघ. ले गोड आहे. भैया हे भैया जाळीचे मस्त आहेत, गोड आहेत खूप. चला थोडेफार करवंद खाऊन आम्ही आता पुढं तेवढंच पोचतोय, कारण तहान खूप लागली आणि तिथं पाणी प्यायला जाणार आहोत आम्ही. चला इथं बघा नजारा बघा पुढचा. पाणी द्या असा मस्त, असं थंडगार आम्हाला. आता इथं थांबलोय आम्ही. आता इथून आता थंडगार पाणी पिणार आहोत. चला इथून आता पाणी वगैरे पिऊन निघालोय आम्ही. बघा मित्रांनो इकडचं वातावरण म्हणजे एकच नंबर आहे. फुल टू एन्जॉय. एकदम मनाला एकदम समाधान भेटते इकडं. काय रस्ता थोडा खडखड आहे. हवा बघितले ना, अफाट खूप सारी हवा आहे. चला एकच नंबर वातावरण आहे. फोटो काढू इथं आता जरा. चला मित्रांनो इथं थांबले. आता इथं आम्ही फोटो काढायला जाणार आहोत. का बघा नजारा एकच नंबर ना. चला भारी ना नजारा. एकच नंबर आहे. बघा पाणी वगैरे आहे डॅमचं. इकडं नो नेटवर्क मित्रांनो, इकडं नो नेटवर्क. इथं अजिबात नेटवर्क मला भेटणार नाही. एकच नंबर नजारा, खूप शांतता, खूप समाधानकारक असा विषय असतो इकडं. बघू शकता इकडं
नेटवर्क इथं कोणत्याच मोबाईलला राहणार नाही, त्यामुळे तुम्ही वाव एकच नंबर नजारा. तर चला मित्रांनो, आता इथून आम्ही थेट घरी निघणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय आदिवासी, जय शिवराय.